हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर इथे झाडांची आज आपल्याला डीप क्लीनिंग करायची आहे. झाडांमधले जे वाळलेले पानं वगैरे होते, कुंड्यांची तशी साफसफाईसुद्धा करायचा डे होता. आज 9:30-10 पर्यंत पटापट सगळी कामं वगैरे आवरून घेतले आणि त्यानंतर लगेचच सगळ्या कुंड्या ज्या खाली घेतल्या, तिथली जागा वगैरे सगळी स्वच्छ करून घेतली. त्यानंतर कुंड्यांचा नंबर आला, त्यालासुद्धा बाहेरून असं स्वच्छ करून घेतलं आणि जी आतली माती आहे, आपल्याला जर झाडांची ग्रोथ आणि हिरवेगार आणि हेल्दी झाडं हवे असेल, तर आपल्याला 10, 15, 20 दिवसातून ना अशी डीप क्लीनिंग करून घ्यायची झाडांची. त्याचबरोबर जी मातीसुद्धा असते, तीसुद्धा सुटी-सुटी मोकळी करून घ्यायची, जेणेकरून झाडांना जास्तीत जास्त असा ऑक्सिजनसुद्धा मिळतो. आपल्याला ना जशी प्लेट्स वगैरे जेवणाच्या स्वच्छ लागतात, तशाच झाडांनासुद्धा क्लीन अशा प्लेट्स असाव्या, मला तरी असं वाटत असतं. तर त्याच्या खालच्या ज्या कुंडीच्या खालच्या ज्या प्लेट्स आहेत, त्या स्वच्छ क्लीन करून घेतल्या. मला त्याच्यामध्ये माती, तेलकट वगैरे झालेल्या बिलकुल आवडत नाही. त्यामुळं मी ना 10-15 दिवसातून असे खसखस घासून काढत असते पाण्याने आणि स्वच्छ करून उन्हात वाळून मग खाली प्लेट्स ठेवते. तर अशा प्रकारे मी कुंड्या ज्याच्या त्याच्या जागेवर असे सेट केलेल्या होत्या आणि तुम्ही पाहू शकता माझी जी झाडं आहे ना किती ग्रीनिश आणि हेल्दीसुद्धा आहे. तर मी अशा प्रकारे त्याला वेळ देत असते, कारण लहान बाळासारखीच केअर आपल्याला ह्या झाडांनासुद्धा घ्यावी लागते. ज्या झाडांना उन्हाची गरज होती त्यांना उन्हामध्ये ठेवलं आणि ऊनसुद्धा दिलेलं होतं. आता काय होतं, हिवाळ्याचं ऊनसुद्धा कमी पडतं, त्यामुळे झाडांना ना जागा सतत बदलावी लागते त्याला आणि रोटेट करून ठेवावे लागते, जेणेकरून त्यांना ऊन सावली असं दोन्हीही मिळेल. तर नक्कीच तुम्हाला जर उपयोगी पडला असेल आजचा हा मिनी ब्लॉग, तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. जय गजानन.